हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आपण पार्ट 1 मध्ये एमपीएससीचे जे ग्रुप बी चे क्वेश्चन्स आहे, पीवायक्यू आहे ते डिस्कस केले. कोणते पीवायक्यू डिस्कस केले? स्पेशली जे ॲग्रिकल्चर वरती बेस्ड आहेत, सायन्स या टॉपिक वरती तुम्हाला दिसतात. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही नवीन असाल, आपलं चॅनल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची आहे. कारण काय, कारण आपण यामध्ये प्रत्येक पीवायक्यू जो आहे तो एक्सप्लेन करत आहोत. आणि ह्या पीवायक्यू मध्ये हे पीवायक्यू जे आहे तुम्हाला अपकमिंग जी तुमची जून 2026 ची जी ग्रुप बी ची एक्झाम आहे त्यामध्ये 101% ह्यामधला 2 ते 3 मार्क्स तुम्हाला म्हणजे 2 ते 3 क्वेश्चन जे आहे तुम्हाला डील करायला हेल्प होईल. ओके, तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. म्हणजे काय की नेक्स्ट व्हिडिओची लिंक नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येऊन जाईल. आणि ह्या सेशनला लाईक करायचं आहे. आणि तुमचा कुणी जर मित्र असेल तो सुद्धा ग्रुप बी ची एक्झाम साठी प्रिपेअर करत असेल तर त्याला शेअर करायचं आहे. ओके, चला सुरुवात करूया. बघा, तुम्ही जर लास्ट लेक्चर बघितलं असेल तर इथून पासून आपण स्टॉप केलं होतं. ऍक्च्युअली ते स्टॉप नव्हतं झालं. काय झालं की थोड्याशा टेक्निकल इश्यूमुळे आपल्याला पूर्ण कंटिन्यू करता आलं नाही. तर तो पार्ट आपण म्हणजे तिथपासून आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत. ओके, सो स्टे ट्यून विथ अस and you will get 101% fruitful knowledge. ओके, तर स्टार्टिंग करूया, सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न आपल्याला आले आहे 2019 पासून. 2019 पासून ते जानेवारी 2026 मध्ये तुम्हाला माहिती असेल 4 जानेवारी 2026 ला जी आपली प्रिलिम्स झाली होती तोपर्यंतचे सर्व ऑब्जेक्टिव्ह जे आहे कोणते, जे की ऍग्रिकल्चर बेस्ड आहेत, जे की सायन्स वरती बेस्ड आहेत. ओके, कारण सर्वांचे मार्क्स जे आहे मी ऑब्झर्व केलं की तुम्ही इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता यामध्ये मार्क्स घेता पण तुमचे जो स्कोअर आहे तो स्कोअर कमी येतो किंवा मायनस मध्ये जातो, तुम्ही निगेटिव्ह मध्ये जात असाल तर ते फक्त सायन्समुळे. आणि आता ग्रुप बीचा जर कट ऑफ बघितला तर तो दिवसेंदिवस इन्क्रीजच होत आहे. पण आता तुम्हाला सायन्सची सुद्धा भीती जी आहे हे जर लेक्चर केलं तुम्हाला कमी होऊन जाईल, कारण की एक्झॅक्ट वाचायचं काय हे तुम्हाला इथं कळून जाईल. ओके, क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट अँड इट्स फंक्शन इन प्लांट इज पेअर्ड इनकरेक्टली. म्हणजे आपल्याला विचारलेलं काय आहे की खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणतं मूलद्रव्य त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडले गेलं आहे. काय, हे फार महत्वाचं आहे. अचूक, चुकीचे. ओके, ह्यावरती तुम्हाला विशेष असा भर विशेष भर म्हणजे काय की जेव्हा आपण पेपर सोडवत असतो तेव्हा आपला प्रेझेन्स ऑफ माइंड लावणं खूप गरजेचं आहे. जर अचूक असलं म्हणजे करेक्ट ओळखायचं आहे, चुकीचं ओळख म्हणजे इनकरेक्ट ओळखायचं आहे. ओके, तर आपल्याला ऑप्शन दिले बघा. फर्स्ट आहे नायट्रोजन, कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन, हार्मोन्स आणि कोएन्झाईम. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की न्यूक्लिक ऍसिड जे आहे, न्यूक्लिक ऍसिडचा बेसिस कोण असतो, नायट्रोजन हा त्याचा बेस असतो. प्रोटीन मध्ये सुद्धा आपण बघतो की काय आहे, प्रोटीन्स जे आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन अटॅच असतो. हॉर्मोन्स असतील, कोएन्झाइम्स असेल, यामध्ये नायट्रोजन इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर हे फंक्शन काय आहे, करेक्ट आहे. हे फंक्शन काय, करेक्ट आहे. ओके, आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. मॅग्नेशियम, कॉम्पोनंट ऑफ क्लोरोफिल, हरित द्रव्य ज्याला आपण म्हणतो, क्लोरोफिलचा जो त्याला काय म्हणतो, क्लोरोफिलचा जो सेंट्रल आयटम आहे तो कोणता असतो, मॅग्नेशियम असतो. कोणता असतो, मॅग्नेशियम असतो. तर हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. देन आहे फॉस्फरस. फॉस्फरस म्हणजे काय, आपण याला काय म्हणतो, एनर्जी करन्सी. एनर्जी करन्सी का, कारण की जे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट आहेत हे आपल्याला काय NADPH असतील, हे काय करतात, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात, आपल्याला एनर्जाइज करतात. ओके, तर हा काय आहे, एक कॉम्पोनंट आहे न्यूक्लिक ऍसिडचा. एटीपीचा तुम्ही डीएनए वगैरे बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण म्हणतो की पेंटोज शुगर असते, फॉस्फरस असतो, नायट्रोजन असतो. ओके, त्यानंतर एटीपी जे फोटोसिंथेसिस वगैरे होते, फोटोफॉस्फोरायलेशन, त्याच्यामध्ये आपल्याला काय एटीपी मिळते, जे की काय असते, एनर्जी करन्सी असते. म्हणजे हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. तर मला सांगा, मला जर हे तिन्ही माहिती आहेत तर मी
101% इलिमिनेशन मेथडनी फक्त आपल्याकडे करायचे सल्फर, तर मी 4 ऑप्शन क्लिक करेल. मला सल्फरचे जर एलिमेंटचे फंक्शन सुद्धा माहिती नसेल तरीही. ओके, तर बघूया सल्फर काय, कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड. सल्फर हा न्यूक्लिक ऍसिडचा कॉम्पोनंट नाही आहे. सल्फर हे जनरली आपल्याला कशामध्ये दिसून येते, अमायनो ऍसिड्स मध्ये दिसून येते. कशामध्ये दिसून येते, अमायनो ऍसिड्स मध्ये दिसून येते. तर बघा मी तुम्हाला सांगते, लायबॅग नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी हा कॉन्सेप्ट दिला होता. कोण होते, लायबॅग. लायबॅग नावाचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी कॉन्सेप्ट दिला होता, तो म्हणजे क्रायटेरिया ऑफ, सॉरी, अर्नॉन अँड स्टाउटनी काय दिलं होतं, अर्नॉन अँड चुकलं माझं, सॉरी, अर्नॉन अँड स्टाउट नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी एक कॉन्सेप्ट दिला होता, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी. इसेन्शियालिटी, ओके, काय दिलं होतं, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी. त्याच्यानुसार एक कॉन्सेप्ट समजला की जे 17 न्यूट्रिएंट आहेत, कोणते 17 एलिमेंट्स आहेत जे की इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणून काम करतात. काय करतात, प्लांट मध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट म्हणून काम करतात, आणि 4 जे आहेत ते बेनिफिशियल न्यूट्रिएंट म्हणून काम करतात. तर जो क्वेश्चन येतो, ओके, एक्झाम मध्ये क्वेश्चन जो येतो, क्वेश्चन कशावरती येतो, एकतरी 7-17 न्यूट्रिएंट वरती येतो किंवा 4 बेनिफिशियल एलिमेंट्स वरती येतो. 17 वरती फंक्शन कुठं कुठं येतो, तर त्याच्या फंक्शन वरती, त्याच्यानंतर त्याच्या डेफिशियन्सी वरती, म्हणजे डेफिशियन्सीमुळे कोणता आजार होतो, त्याचं काम काय आहे प्लांट मध्ये. ओके, आणि तो जो पर्टिक्युलर, आता नायट्रोजन असेल, मॅग्नेशियम असेल, तर हे कोणत्या सायंटिस्टने डिस्कवर केलं होतं. आणि चौथ्या याच्यामध्ये असं होतं की जे बेनिफिशियल एलिमेंट आहेत, मग ते कोणते आहेत आणि ते काय काम करतात. ओके, त्याचं वर्किंग जे आहे, आपलं प्लांट आहे त्याच्यामध्ये काय आहे. तर हे 17-4-21 जे आहेत, जर तुम्हाला याची डिटेल पीडीएफ पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला डीएम करा किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी आपलं जे युट्यूब, आपलं टेलिग्राम चॅनल आहे जनरल ऍग्रिकल्चरचं, त्यावरती अपलोड करून देईल. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आहे मग आपला, ऑप्शन 4. तर नेक्स्ट क्वेश्चन येतो बघा, 2025 मध्ये आपल्याला, बघा मी तुम्हाला काय सांगितलं की 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट वरती क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर 2019 मध्ये त्यांनी नायट्रोजन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर बद्दल विचारलं. यावेळेस त्यांनी आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे, तर आपल्याला विचारलेलं आहे की विच मिनरल प्लेज इम्पॉर्टंट रोल इन कॅल्शियम मेटाबॉलिझम ऑफ प्लांट. कॅल्शियमचं जे मेटाबॉलिझम आहे, तर ते कोणतं एलिमेंट चालवतं, कोणतं मिनरल चालवतं. ऑप्शन आहे बघा, मॅग्नेस, कॉपर, झिंक, बोरॉन. तर कोण चालवत असतं झिंक. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 3. आता तुम्ही म्हणाल 2025, तर मित्रांनो 2025 मध्ये कोणतीच एक्झाम झाली नाही. ही एक्झाम ऍड जी आहे ती 2025 ची आहे. ही ऍड, हा जो क्वेश्चन आहे हा विचारला होता 4 जानेवारी 2026 ला. जर तुम्ही आधीपासूनच जर समजा 17 हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत, ह्या न्यूट्रिएंटचे नावं लक्षात ठेवले, नावं कोणते कोणते आहेत, ओके, त्याचं फंक्शन काय काय आहे, फंक्शन नंतर त्याच्यामधली म्हणजे डेफिशियन्सी सिम्पटम काय काय दिसून येतात प्लांट वरती, एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही इझिली 1 मार्क सहज गेन करू शकता, जो की तुमचा निगेटिव्ह मध्ये जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, which microorganism is used for asymbiotic nitrogen fixation in monocot plant. ओके, ऑप्शन आहे बघा, अझॅटोबॅक्टर, रायझोबियम, ऑप्शन 3 आहे बोथ ए अँड बी, आणि ऑप्शन 4 आहे नन ऑफ दी अबव. बघा याच्यामध्ये आपण काय होतो, असे क्वेश्चन आले म्हणजे आपल्याला असं वाटते जनरली की सरकारी ऑप्शन आहे बोथ ए अँड बी. ओके, बोथ ए अँड बी, और आणखी एक असतं की ऑल ऑफ दीज. ओके, तर कधी कधी प्रत्येकच वेळेस ऑल ऑफ दिसचा टुक्का लागत नाही, प्रत्येकच वेळेस बोथ ए अँड बी चा टुक्का लागत नसतो. ते आपल्याला फक्त कन्फ्यूज करायला दिलं असतात. आणि सेम एक्झॅक्ट इथं पण तसंच आहे, कारण की नायट्रोजन फिक्सेशन हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. ओके, आपण शिकूया तो. इथं तुम्ही फिलहाल एवढं लक्षात ठेवा की जो असिम्बायोटिकली मोनोकॉट जे प्लांट आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन कोण करत असतो, अझॅटोबॅक्टर करत असतो. रायझोबियम हा सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन करतो. कसा, सिम्बायोटिकली नायट्रोजन फिक्सेशन करतं. कशामध्ये, लेग्युम क्रॉप मध्ये, जे की काय आहेत, डायकॉट प्लांट आहेत. डायकॉट म्हणजे द्विदल धान्य, लेग्युम म्हणजे आपले जे कडधान्य आहेत. ओके, त्यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनचं, सिम्बायोटिकली नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असतं. ओके, बघा 2019 मध्ये क्वेश्चन आहे, 2020 मध्ये सेम क्वेश्चन आहे. काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग बायोफर्टिलायझर ऍडेड टू राईस फील्ड. आता आपण इथे बघितलं की मोनोकॉट प्लांट आहे, जे की सिरियल आहे, त्याच्यामध्ये
कोणता नायट्रोजन फिक्सेशनसाठी इम्पॉर्टंट आहे तो आपण बघितला अझॅटोबॅक्टर. आणि ते सिरियल्स मध्ये राईस मध्ये वेगळं आहे. क्वेश्चन ऑप्शन बघा काय, रेड अल्गी, रायझोबियम, ब्राऊन अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी. आता आपल्याला रायझोबियम हे तर माहित पडलं की हा काय लेग्युम क्रॉप मध्ये डायकॉट प्लांट वरती, डायकॉट प्लांट मध्ये नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतो. म्हणजे हे आपलं ऑप्शन तसंच कटलं. देन हे रेड अल्गी. रेड अल्गी आपल्याला माहिती की याच्यापासून आपल्याला काय मिळते, गेलेचिडियम वगैरे म्हणतो आपण, याच्यापासून आपल्याला अगर अगर मिळतो. मग क्वेश्चन ऑप्शन सेकंड आणि फोर्थ मध्ये आपल्याला कन्फ्युजन राहतं. तर याच्यामध्ये इथं करेक्ट आन्सर काय आहे, इथं करेक्ट आन्सर 4 आहे. का बरं? कारण की जे BGA ब्ल्यू ग्रीन अल्गा आहे ही काय आहे, एक ऑटोट्रॉप अल्गी आहे. याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये अबिलिटी आहे फोटोसिंथेसिस जे आहे यामध्ये होतं. हे काय अल्गीचं एक एक्सेप्शनल फिनॉमिना आहे, BGA याला म्हणतात. ओके, तर जनरली हा राईस फील्ड मध्ये यूज करतात. कशासाठी? तर अँटू फिक्सेशन साठी, नायट्रोजन फिक्सेशन साठी. आता मला सांगा, जर तुम्ही 2019 मध्ये नायट्रोजन फिक्सेशन बद्दल सगळं जर माहिती करून घेतली असती तर 2020 मध्ये जो क्वेश्चन आला होता तो तुम्ही इझिली टॅकल करू शकला असतात. आपण तेच बघणार आहोत आता. बघा, नायट्रोजन फिक्सेशन जे आहे याचे 3 टाईप पडतात. मेनली किती टाईप पडतात? 3 टाईप पडतात. कोणते? फर्स्ट येतो फ्री लिव्हिंग, दुसरा येतो असोसिएटिव्ह सिम्बायोटिक आणि थर्ड येतो सिम्बायोटिक फिक्सेशन. आता फ्री लिव्हिंग मध्ये ॲरोबिक आणि अनॲरोबिक असे 2 टाईप पडतात. जेव्हा ॲरोबिकली रेस्पिरेशन होतं ते कोण करतो? अझॅटोबॅक्टर करतो. कोण करतं? अझॅटोबॅक्टर करतो, जे आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. मग ऑप्शन काय आहे? आपल्याला विचारलं कशाबद्दल होतं तिथं? इथं जे आहे अझॅटोबॅक्टर आपल्याला फक्त मोनोकॉट प्लांट बद्दल. मोनोकॉट प्लांट म्हणजे काय? सरळ सरळ सिरियल्स क्रॉप. ओके, सिरियल जे की ग्रामिनी फॅमिलीमध्ये येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रासेस वगैरे दिसून येतात, जसं की शुगर केन असेल, राईस असेल, व्हीट असेल. ओके, हे याच्यामध्ये दिसून येतात. ओके, कशामध्ये? तर याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन कोण करते? अझॅटोबॅक्टर फ्री लिव्हिंग. ओके, की असिम्बायोटिक याच्यामध्ये कोणतं? सिम्बायोसिस जे आहे किंवा म्युच्युअलिझमचा जो कन्सेप्ट आहे. ओके, मी तुम्हाला सांगेल की सिम्बायोसिस म्युच्युअलिझम काय ते. एक्झाम्पल लक्षात ठेवा फक्त, व्हीट, राईस, कॉटन, शुगर केन. अनॲरोबिक बॅक्टेरिया क्लोस्ट्रोडियम आहे. कोणता आहे? क्लोस्ट्रोडियम, जो की काय करतो? नायट्रोजन फिक्स करतो अनॲरोबिकली. देन आहे असोसिएटिव्ह सिम्बायोटिक. असोसिएटिव्ह सिम्बायोटिक मध्ये कोण येतो? अझोस्प्रिलियम, ज्याचे एक्झाम्पल आहे बघा सॉर्गम आणि पर्ल मिलेट. आता हे सुद्धा एक्झाम्पल मोनोकॉटचे आहे. ओके, आता तुम्हाला कळालं असेल की मी ह्याच्यामध्ये एक्झाम्पल वेगळं का ठेवलं, कारण की अझोस्प्रिलियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो काय असोसिएटिव्ह सिम्बायोटिकली नायट्रोजन फिक्सेशन करतो. कशामध्ये? सॉर्गम आणि पर्ल मिलेट मध्ये. बघा आता व्हीट, राईस, शुगर केन जे आहे हे सुद्धा काय आहेत? सिरियल्स क्रॉप आहेत. हे सुद्धा काय आहेत? मोनोकॉट प्लांट आहेत. आणि सॉर्गम, पर्ल मिलेट सुद्धा काय आहेत? मोनोकॉट प्लांट आहेत. मोनोकॉट म्हणजे काय? की एकदल धान्य. त्यांना तुम्ही जर ब्रेक केलं तर त्यांना इक्वल पार्ट मध्ये ब्रेक करता येत नाही. ओके, सॉर्गम असेल, पर्ल मिलेट, अझोस्प्रिलियम, अझॅटोबॅक्टर, व्हीट, राईस आणि शुगर केन. सिम्बायोटिक फिक्सेशन जे आहे नोड्यूल फॉर्म होतात. आता बघा, तुम्ही जर चिकपी म्हणजे आपलं हरभऱ्याचं झाड जर तुम्ही उपटून बघितलं तर त्याला अशा गाठी गाठी लागलेल्या असतात. त्या गाठी कशाच्या असतात? तर त्या बॅक्टेरियाच्या गाठी असतात. ओके, कोणता असतो तो? रायझोबियम. नोड्यूल फॉर्म होतात. ओके, तर रायझोबियम काय? अरोबिक आणि हेटेरोटॅपिक बॅक्टेरिया आहे. तो काय करतो? जो नायट्रोजन आहे, ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आहे तो फिक्स करतो प्रेझेन्स ऑफ लेड हिमोग्लोबिन. या लेड हिमोग्लोबिन मुळे ते आपल्याला लाल कलरचे अपिअर होतात इन नोड्यूल ऑफ लेग्युम रूट. ओके, लेग्युम म्हणजे काय? कडधान्य जे आहेत, जसं की पल्सेस असतील त्याच्यामध्ये हा काय करतो? नायट्रोजन फिक्सेशन करतो. ओके, बघा आता अँटू फिक्सेशन. अँटू फिक्सेशन आपण आधी काय करू की मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांट. मोनोकॉट प्लांट आणि डायकॉट प्लांट. आता मोनोकॉट किंवा डायकॉट म्हणजे काय? तर याच्यामध्ये येतात सगळे सिरियल्स. सिरियल्स म्हणजे काय? याला आपण म्हणतो तृणधान्य. यांना काय म्हणतो आपण? तृणधान्य. हे काय? डायकॉट. डायकॉट म्हणजे काय? लेग्युम क्रॉप, किंवा यांना काय म्हणतो आपण? कडधान्य. काय म्हणतो? कडधान्य. ज्याच्यामध्ये पूर्ण डाळी येतात. वटाणा, फुटाणा, शेंगदाणा असं लक्षात ठेवा. मोनोकॉट सिरियल्स तृणधान्य याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ हे जे आहे ह्याच्या मोनोकॉट मध्ये येतात. याच्यामध्ये 2 टाईप पडतात. नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे फ्री लिव्हिंग पद्धतीने होतं. फ्री लिव्हिंग. आणि दुसरं काय होतं? असोसिएटिव्ह सिम्बायोटिक.
असोसिएटिव्ह सिम्बायोटिक. फ्री लिव्हिंग मध्ये कोण येतं तर अझॅटोबॅक्टर. कोण येतं अझॅटोबॅक्टर. आणि असोसिएटिव्ह सिम्बायोटिक मध्ये कोण येतं, असोसिएटिव्ह सिम्बायोटिक मध्ये येतो बघा आपला अझोस्प्रिलियम. 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 अझॅटोबॅक्टर मध्ये व्हीट, राईस, शुगर केन. अझोस्प्रिलियम मध्ये सॉर्गम आणि पर्ला मिलेट. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता आपण बघूया डायकॉट मधलं. डायकॉट मध्ये कोण असतो, रायझोबियम असतो. रायझोबियम. आता हा रायझोबियम काय करतो, रूटला नोड्युल्स फॉर्म करतो. नोड्युल्स फॉर्म करतो म्हणजे काय की हा जो बॅक्टेरिया आहे ह्या बॅक्टेरिया सोबत म्युच्युअलिझम, सिम्बायोसिसचा कन्सेप्ट काय बघा. आता ह्या बॅक्टेरियाला राहायला जागा नाही आणि आपलं चिकपी प्लांट आहे, ह्या चिकपी प्लांटला काय आहे की नायट्रोजन गरजेचं आहे. बरोबर आहे, सगळ्या पल्सेसला काय नायट्रोजन गरजेचं आहे. तर हा चिकपी काय करतो, ह्या बॅक्टेरियाला राहायला जागा देतो आणि हा बॅक्टेरिया ऍटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो फिक्सेशन करायला त्याला काम करतो. नायट्रोजन फिक्सेशन करायला काम करतो, म्हणून याला काय म्हणतो आपण सिम्बायोसिस असं म्हणतो. सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझम असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल असं लक्षात ठेवा की तुमच्याकडे इरेझर आहे, तुमच्या फ्रेंडकडे पेन्सिल आहे. त्याला जर इरेझरचं काम पडलं तुम्ही त्याला इरेझर देता, तो आपल्याला पेन्सिल देतो. असं काहीसं कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्याला रायझोबियम मध्ये दिसून येतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझम. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आपण नेक्स्ट बघूया. आता बघा काही स्ट्रेन्स आहेत रायझोबियमचे जे की क्रॉप टू क्रॉप व्हॅरी करतात. क्रॉप टू क्रॉप म्हणजे काय की लेग्युम क्रॉपच त्याच्यामध्ये ते व्हॅरी होतात. ओके, तर आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कोणते कोणते आहे बघा. रायझोबियम मेलिलोटी जो आहे हा आपल्याला कशामध्ये दिसून येतो, मेडिकागोसा सटायवा म्हणजे ल्युसन, जे की आपलं काय आहे एक फडर क्रॉप आहे. ट्रायगोनेला, मेलिलोटस ह्याच्यामध्ये कोणता रायझोबियम दिसून येतो, मेलिलोटी रायझोबियम. ट्रायफोली कशामध्ये, बर्सिम जे आहे, बर्सिम सुद्धा काय एक फडर क्रॉप आहे जे की आपण जनावरांना, गुरांना खायला जनरली त्याची पेरणी करत असतो. ट्रायफोलियम अलेक्झांड्रियम बर्सिम. त्याच्यामध्ये जो आपला रायझोबियमचा स्पीसीस कोणता असतो, रायझोबियम ट्रायफोली. रायझोबियम लेग्युमिनोसोरम कशामध्ये असतो, पी लेंटिल म्हणजे काय वटाणा आणि मसूर मध्ये. रायझोबियम फॅजिओली फॅसेलस म्हणजे हे जे बीन शेंगा वगैरे आहे त्याच्यामध्ये दिसून येते. रायझोबियम जापोनिकम आपलं सोयाबीन असेल, चवडी असेल, त्यानंतर शेंगदाणा म्हणजे भुईमूग, सनहेम ह्यामध्ये कोणता स्ट्रेन दिसून येतो, रायझोबियम जापोनिकम. ओके, आणि दुसरा आता बघा नायट्रोजन फिक्सेशन आणखी ऍक्टिनोमायसिड्स जे असतात. आता ऍक्टिनोमायसिड्स हा काय कन्सेप्ट आहे, तर ऍक्टिनोमायसिड्स असा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे बघा. आपण सगळेजण लिव्हिंग म्हणजे अर्थवरतीच राहतो. जेव्हा नवीन पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर एक सुगंध येतो. तो सुगंध कशामुळे येतो, तो येतो ऍक्टिनोमायसिड्सच्या ऍक्टिव्हिटीमुळे. बरोबर आहे, तर ह्यामधले काही ऍक्टिनोमायसिड्स नेमली फ्रँकिया आणि काउसिरिना जे आहेत हे दोन्ही काय करतात, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करत असतात. नावं लक्षात ठेवायचे कोणते, फ्रँकिया आणि काउसिरिना. ओके, काउसिरिना. तुम्ही आता म्हणाल की म्हणजे जे काय प्रोनाउन्स तुम्ही काहीही करा फक्त, आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं एक्झॅक्ट काय स्पेलिंग लिहायची सुद्धा गरज नाही, फक्त तुम्ही लक्षात असू द्या. जरा हे विदाऊट नोड्यूल जे फॉर्म करतात त्याच्यामध्ये बघा बीजीए, ब्ल्यू ग्रीन अल्गा. म्हणजे आपण ऍक्टिनोमायसिड्स बघितलं, आता कोणतं बघतो आपण, अल्गी. जी ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ज्याचं नाव काय अनाबिना अझोली, हे काय करते, सिम्बायोटिक असोसिएशन फॉर्म करते कोणासोबत, अझोला पिन्नॅटा सोबत, आणि काय करते नायट्रोजन फिक्सेशनचं काम करते. आता अनाबिना जो आहे हॅबिट्स इन कॅव्हिटीज इन द लिव्स ऑफ फ्लोटिंग फॉर अझोला पिन्नॅटा. म्हणून जनरली अझोला जे आहे फ्लोटिंग अझोला तुम्ही राईस फील्ड वरती बघितला असेल, ह्याच्यासोबत हा असोसिएशन फॉर्म करतो बीजे, आणि राईस फील्डला काय करतो, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतो. ओके, आता जनरली हे शेतकरी वापरतात कसं, तर सीड इनॉक्युलंट म्हणजे काय, सीड ट्रीटमेंट मध्ये रायझोबियम यूज होतो. त्याच्यानंतर सॉइल इनॉक्युलंट डायरेक्ट सॉइल वरती जे आहे अप्लाय करतात FIM सोबत मिक्स करून. त्यानंतर ह्याच्यामुळे आता युटिलिटी काय, युटिलिटी वरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, कारण की जिथं आपल्याला यील्ड मिळतं त्यावरती अग्रिकल्चर बेस्ड क्वेश्चन यावरतीच असतात की यील्ड कशाने इन्क्रीज होतं किंवा जे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे त्यावरती. बघा बीजीए जे आहे, बीजीए आपल्याला ब्ल्यू ग्रीन अल्गी आपल्याला किती टाकावं लागते एका राईस फील्ड, 1 हेक्टर राईस फील्ड मध्ये 20 ते 25
kg नायट्रोजन पर हेक्टर आणि जो रायझोबियम आहे ते 25 ते 30% जे आहे यील्ड इन्क्रीज बूस्टअप करायला हेल्प करतो. किती? 25 ते 30%. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग केमिकल सबस्टन्स आर ऑथेंटिकेटेड ॲज न्यूरोट्रान्समीटर्स? आणि ऑप्शन आहे बघा असिटिल कोलिन, गॅमा अमायनोब्युटिरिक ऍसिड म्हणजे गॅबा, डोपामाइन अँड नोरॅड्रिनालाइन, देन लायसिन, हिस्टामाइन, पायरुविक ऍसिड आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए. ओके. सॉरी. तर बघा ह्यामध्ये आपल्याला न्यूरोट्रान्समीटर कोणते आहेत हे विचारलेलं आहे. ऍसिटिल कोलिन म्हणजे ACHE असेल आपला, त्यानंतर गॅबा, गॅमा अमायनोब्युटिरिक ऍसिड, डोपामाइन, नोरॅड्रिनालाइन, हे दोन्ही हे चारही काय आहेत? न्यूरोट्रान्समीटर आहेत. हे काय? नर्वस सिस्टीम मध्ये मेजर रोल प्ले करतात. जसं आता ऍसिटिल कोलिन असेल, हा काय करतो? हा सिनॅप्टिक कंडक्शन मध्ये हेल्प करतो. गॅमा अमायनोब्युटिरिक ऍसिड सुद्धा काय करतो? तसंच काहीसं काम आहे. देन डोपामाइन, नोरॅड्रिनालाइन हे नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला ब्रेन मध्ये आपल्याला ह्याचं हे जे एन्झाइम आहे त्यांचं फंक्शन पाहायला मिळतं. व्हाईल सॉरी, एक मिनिट ब्रेक घेते. व्हाईल लायसिन आणि हिस्टामाइन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की हे काय? अमायनो ऍसिड आहेत. पायरुविक ऍसिड आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए. पायरुविक ऍसिड बघा, पायरुविक ऍसिड आपण EMP पाथवे म्हणजे काय? सॉरी, EMP पाथवे म्हणजे काय? ग्लायकोलिसिस मध्ये आपण पायरुविक ऍसिड बघतो. आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए हा क्रेब सायकल जी आहे, क्रेब सायकल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके. तर इथे करेक्ट आन्सर काय होईल? ए आणि बी. ए आणि बी आपल्याला कशामध्ये दिसते? तर ऑप्शन थर्ड मध्ये दिसते. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन थर्ड. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 2020 चे क्वेश्चन स्टार्ट झाले आहे. क्वेश्चन काय आहे? हरित क्रांतीनंतर हे सर्वात जास्त उत्पादन वाढवणारे, वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे म्हणजे काय? इट हॅज द मेजर फूड ग्रेन क्रॉप प्रोडक्शन रेकॉर्डेड ॲज अ हायेस्ट ग्रोथ आफ्टर ग्रीन रिव्होल्युशन. ऑप्शन आहे राईस म्हणजे तांदूळ, बाजरी, त्यानंतर मेज, मका, व्हीट म्हणजे काय? गहू. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण काय वाचलेलं आहे? राईस अँड व्हीट. ओके. जी हरित क्रांती झाली होती, हरित क्रांती कुणी घडवून आणली? MS स्वामीनाथननी घडवून आणली. ओके. कधी? 1965-66च्या दरम्यान. ओके. 1965-66च्या दरम्यान काय व्हायचं की तेव्हा खूप असा दुष्काळ पडायचा, किंवा जे स्टॅपल फूड आहे राईस, व्हीट, आपण जनरली पूर्ण इंडियामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त प्रमाणात काय घेतलं जातं? तांदूळ आणि गहू जे आहे हे आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेटचं कन्झम्पशन जे आहे आपण राईस आणि व्हीट मध्ये घेत असतो. तर त्यांनी विचारलेलं आहे की ग्रीन रिव्होल्युशन मध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे आहे, जास्त प्रोडक्शन मध्ये वाढ कुणाची झाली? तर ते आहे व्हीट. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. राईस नाहीये. जरी आपण राईस व्हीट म्हणत असू तरी जी वाढ आहे ती व्हीट मध्ये झाली. त्यांनी तेव्हा बघा व्हीटच्या कोणत्या व्हरायटी आणल्या होत्या? कल्याण सोना, ओके, सोनालिका आणि कल्याण सोना. कोणत्या व्हरायटीज आहेत? सोनालिका आणि कल्याण सोना. कल्याण सोना ह्या इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत, कारण व्हीट वरती क्वेश्चन आला म्हणजे या व्हरायटी वरती क्वेश्चन येईल. व्हरायटी कोणत्या आहेत? त्यांच्या जाती कोणत्या आहेत? सोनालिका आणि कल्याण सोना यांनी मेजर रोल प्ले केला होता किंवा ग्रीन रिव्होल्युशन मध्ये. आणि राईस काय येतं? सेकंड नंबरला येतं. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ, आणि ऑप्शन आहे ज्यूट, स्टील, सिमेंट, शुगर. तर इथं करेक्ट आन्सर येते आपलं ज्यूट. जे ताग आहे जनरली हे कोणत्या एरियामध्ये घेतात? वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जे सुतळी आपण ताग आहे, त्यानंतर सुतळी जी आपल्याला दिसते ती कशापासून बनलेली असते? ती जूट पासून बनलेली असते. याचं प्रोडक्शन जर इंडियामध्ये विचारलं तर हायेस्ट कुठं आहे? वेस्ट बेंगॉलला आहे. बघा क्वेश्चन रिपीट कसा होतो. आता जर तुम्ही 2020 मध्ये जर जूट बद्दल सगळी माहिती घेतली असती तर काय होते की आपल्याला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन कधी विचारलं होतं 2022 मध्ये, की इन इंडिया डॅश 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 इज कॉल्ड ॲज गोल्डन फायबर क्रॉप. आणि ऑप्शन आहे जूट, ऊल, कॉटन, सिल्क. आणि आपण कन्फ्युज कुठं होतो? कॉटन आणि सिल्क मध्ये. कॉटन आणि सिल्क मध्ये. तर गोल्डन फायबर जे आहे, गोल्डन फायबर कशाला म्हणतात? जूटलाच म्हणतात. ओके. जूटलाच काय म्हणतात? गोल्डन फायबर म्हणतात. जे कॉटन आहे त्याला आपण सिल्वर फायबर म्हणतो. काय म्हणतो? सिल्वर फायबर.
त्याच्यानंतर सिल्क जे आहे यांना क्वीन ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री, याला काय म्हणतात, क्वीन ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री. नाबार्डची जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. सिल्कला काय म्हणतात, तर क्वीन ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्री. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आपलं ऑप्शन फर्स्ट. आता जूट बद्दल तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपलं जिथून तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्याच्या जर व्हिडिओच्या लिस्ट मध्ये जर तुम्ही गेले तर जूट कल्टिवेशन, काय जूट कल्टिवेशन वरती मी एक 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल की त्याचं सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय नाव काय, ओके, कोणता त्याच्यामध्ये 2 हे आहेत. ओके, एक कॉर्चरस कॅप्सुलॅरिस आणि ओलिटोरियस, 2 स्पीसीज आहेत. त्याच्यामधली सगळ्यात जास्त मागणी कुणाला आहे, टेम्परेचर किती रिक्वायर पाहिजे, टेम्परेचर किती रिक्वायर आहे त्याला, आणि त्याच्यामधले केले जाणारे इंटरकल्चर ऑपरेशन की आपल्याला ताग कसा मिळतो, म्हणजे आपल्याला सुतळी जी आहे ती आपल्याकडे कशी बनवून येते, याची जी पूर्ण डिटेल प्रोसिजर आहे मी आपल्या ह्याच चॅनलवरती अपलोड केली आहे. तुम्ही एकदा जाऊन बघू शकता. म्हणजे काय की जूट जे आहे हे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट क्रॉप आहे आणि एमपीएससीचा याच्यावरती विशेष भर आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला यावरती क्वेश्चन हा येऊ शकतो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन बघा, द डिसीज अफ्रिकन स्लीपिंग सिकनेस इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग पॅरासाइट, आणि ऑप्शन आहे बघा ट्रायपॅन्सोमा, पॅरामेशियम, ऑप्शन सी मॉस्किटो, आणि ऑप्शन 4 काय आहे टॅपवर्म. जर तुम्ही बघितलं असेल तर सायन्स मध्ये जनरली आपलं जे इन्सेक्ट वेक्टर आहेत, ओके, किंवा त्याचे कॉझियल ऑर्गॅनिझम डिसीजेस वरती नेहमी क्वेश्चन हा येतो. ओके, आणि तो क्वेश्चन आपण सायन्स त्यांना कन्सिडर करता ऍग्रिकल्चरचा ह्यासाठी कन्सिडर केला कारण की हा एंटमॉलॉजी मध्ये येतो. कशामध्ये येतो, एंटमॉलॉजी मध्ये येतो. आता जो आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आहे हा कोण कॉज करतो, ट्रायपॅन्सोमा. कोण कॉज करते, ट्रायपॅन्सोमा जी आहे, ट्रायपॅन्सोमा ही काय टेस्टेस फ्लाय आहे. काय आहे, टेस्टेस फ्लाय आहे. मेडिकल एंटमॉलॉजीचा पार्ट आहे. टेस्टेस फ्लाय जिचं नाव काय आहे, ग्लॉसिना स्पीसीज. हे काय करते, स्लीपिंग सिकनेस कॉज करते. काय करते, स्लीपिंग सिकनेस कॉज करते. आणि जे मॉस्किटो आहे, मॉस्किटो बद्दल जर म्हटलं तर मॉस्किटो कोणते कोणते येतात, तर मॉस्किटो मध्ये येतं अॅनोफिलस आणि ॲडेस मॉस्किटोज. अॅनोफिलस मॉस्किटो जो आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. बघा या प्रोटोझोआवरती क्वेश्चन हा आलेला आहे. पीवायक्यू जो आहे फक्त 2019 अगोदर आलेला आहे. आणि तुम्हालाही जे सायन्सचे टीचर असतील त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर एक्झॅक्टली प्लाझ्मोडियम वायवॅक्स अॅनोफिलस मॉस्किटो जो आहे मलेरिया जो आहे कॉज करतो. दुसरा जो फॅल्सीपॅरम आहे, फॅल्सीपॅरम येलो फीवर कॉज करतो. काय करतो, येलो फीवर कॉज करतो. आणि ॲडेस स्पीसीज जे आहे, ॲडेस स्पीसीज काय करतो, डेंग्यू फीवर. कोणता, डेंग्यू जो आहे कशामुळे होतो, ॲडेस मुळे होतो. अॅनोफिलस, ॲडेस याच्यामध्ये आपल्याला फार कन्फ्यूज होतं बघा. तर याच्या लक्षात कसं ठेवायचं, अॅनोफिलस, ओके, अॅनोफिलस मध्ये काय आहे की आपला जो ॲडेस स्पीसीज आहे, ॲडेस डेंग्यू, एवढं लक्षात ठेवा की ॲडेस डेंग्यू असं लक्षात ठेवलं तरी चालते. कारण की याच्यामध्ये जे फिलारियल वर्म आहे, ओके, एलिफंटॅसिस वगैरे असेल, याच्यामध्ये सुद्धा ॲडेस स्पीसीज ॲडेस स्पीसीज काय करतो, याला ट्रान्समिट करण्यासाठी हेल्प करत असतो. ओके, तर मॉस्किटोचा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल आता. टेस्टेज फ्लाय. आणि आणखी क्वेश्चन कशावरती येतो बघा, क्वेश्चन हा येतो की अँथ्रॅक डिसीज जो आहे, अँथ्रॅक डिसीज हा काय एक झोनल डिसीज आहे. कोणता डिसीज आहे तो, तो एक काय आहे, झोनल डिसीज आहे. झोनल डिसीज म्हणजे काय की जो ट्रान्समिट होतो अॅनिमल टू ह्युमन, अॅनिमल टू ह्युमन ट्रान्समिट होतो. आणि ज्याच्यामुळे अॅनिमलला हार्म पोचतो आणि ह्युमनलाही. जसं की कॅटल म्हणजे काऊ असेल, काऊ मधला डिसीज जो आहे तो ह्युमन मध्ये म्हणजे माणसांमध्ये येत असेल तर तो कोणता आहे, अँथ्रॅक्स डिसीज आहे. कशामुळे होतो, बॅसिलस म्हणजे बॅक्टेरियामुळे होतो. आणि त्याला ट्रान्समिट कोण करतं, हॉर्स फ्लाय, टॅबानस नावाची जी फ्लाय आहे ती काय करते, याला ट्रान्समिट करायला हेल्प करते. देन हे बघा तुम्ही परत एक क्वेश्चन बघितलं असेल, प्लेग, ब्युबॉनिक प्लेग जो आहे हा एपिडेमिक डिसीज आहे. हा कशामुळे होतो, इर्सिनिया पेस्टिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. पण याला ट्रान्समिट कोण करतं, ओरिएंटल किंवा नॉर्दर्न रॅट फ्लिया. काय आहे, ओरिएंटल फ्लिया किंवा नॉर्दर्न रॅट फ्लिया. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, हे सुद्धा काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत बघा. ओके,
Then next question येतो, in which of the following disease plant does chlorophyll of the leaves get destroyed and the leaves shrink? Option आहे mosaic disease of tobacco, citrus canker, smut of jawar, rhizoctonia. Rhizoctonia solani जो आहे हा काय आहे, ब्लॅक स्कर्फ ऑफ पोटॅटो. बटाटा मधला डिसीज जो आहे, पोटॅटो मधला ब्लॅक स्कर्फ ऑफ पोटॅटो. बघा आपण फायटोप्थोरा इन्फेस्टस बघितला. ओके, रायझोक्टोनिया सोलानी ब्लॅक स्कर्फ ऑफ पोटॅटो आहे. त्या दिवशी मी तुमचं चुकलं माझं की मी तुम्हाला अर्ली ब्लाइट सांगितलं, तो अर्ली ब्लाइट नाही आहे, हे ब्लॅक स्कर्फ आहे. आणि रायझोक्टोनिया सोलानी आपण याच्यामध्ये राईस मध्ये तुम्ही ब्लाइट जो आहे तो सुद्धा रायझोक्टोनिया सोलानी नावानेच वाचला असेल. आता स्मट ऑफ जवार, जो स्मट ऑफ जवार आहे हा काय करतो, याच्यामध्ये जनरली स्मट ऑफ जवार मध्ये त्याचे जर सिम्पटम बघितले तर ब्लॅकिश पावडर जी आहे, ब्लॅकिश पावडर आपल्याला सॉर्गम जे प्लांट आहे त्यावरती दिसून येते. आणि आपल्याला विचारलं काय आहे की क्लोरोफिल जे आहे, क्लोरोफिल डिस्ट्रॉय होतं. सिट्रस कॅन्कर मध्ये जे आहे, सिट्रस कॅन्कर मध्ये जसा कॅन्सर आहे, माणसांना जसा कॅन्सर होतो, आपल्या ह्युमन बिईंग मध्ये जसा कॅन्सर होतो, कॅन्सर मध्ये काय होतं की कॅन्सरच्या गाठी होतात. ओके, तशाच सेम सिट्रस कॅन्कर मध्ये सुद्धा जे सिट्रस क्रॉप आहे त्या क्रॉपच्या लिव्ज वरती त्यानंतर फ्रूट वरती, बघा तुम्ही फ्रूट वरती जनरली असे डाग बघितले असतील. ओके, तर तो काय असतो, सिट्रस कॅन्कर असतो. त्याला सिट्रस कॅन्सर सुद्धा शेतकरी म्हणतात. जो कशामुळे होतो, झांथोमोनास सिट्री पीव्ही सिट्रीमुळे. कशामुळे, झांथोमोनास सिट्री पीव्ही सिट्रीमुळे. तर मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको जो आहे त्याच्यामध्ये काय होतं की जे क्लोरोफिल कंटेंट आहे पानांमधलं ते डिस्ट्रॉय होतं आणि लिव्ज एकदम काय सिकुडून जाते, आकुंचन पावते, श्रिंक होते. तर इथं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 1. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉझियल ऑर्गॅनिझम ऑफ व्हीट रस्ट डिसीज? आणि ऑप्शन आहे पुसिनिया ग्रामिनी स्ट्रेटिकी, झांथोमोनास सेट्री, पुसिनिया पुर्विएरा, देन आहे प्लाझ्मोपेरा विटिकोला. बघा आता जर तुम्ही 2020 चा क्वेश्चन बघितला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, झांथोमोनास सेट्री. आपल्याला माहिती आहे हा काय आहे, सिट्रस कॅन्कर आहे. म्हणजे तुम्ही काय केलं की एक इलिमिनेट केलं तुम्हाला, आणि कन्फ्युजन जे आहे, कन्फ्युजन फक्त पुसिनिया ग्रामिनी स्ट्रेटिकी आणि पुर्विएरा मध्ये असायला पाहिजे, कारण की कुठेतरी वाटते की आपल्याला कन्फ्युज करायला दिलं आहे. आणि एक्झॅक्टली त्यांनी ते प्लाझ्मोपेरा विटिकोला जे आपलं ग्रेप मधला डिसीज आहे, कशामधला, द्राक्षामधला. आता द्राक्षामध्ये 3 डिसीज इम्पॉर्टंट आहे, झायला स्पीसीज, प्लाझ्मोपेरा विटिकोला. ओके, त्यानंतर पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू आणि झायला, हे 3च इम्पॉर्टंट आहेत. ओके, आणि त्याचे तुम्हाला कॉझियल ऑर्गॅनिझम आणि सिम्पटम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पुसिनिया ग्रामिनी स्ट्रेटिकी हा काय आहे, व्हीट रस्ट आहे. इथे करेक्ट आन्सर ऑप्शन 1 होतं. का बरं, कारण बघा, आणि याची ट्रिक जर लक्षात ठेवायची झाली तर रस्ट आला म्हणजे पुसिनिया येतो, रस्ट आला म्हणजे पुसिनिया येतो, ग्रामिनीस म्हणजे सिरियल तर आहे. तर व्हीटचं जे सायंटिफिक नेम आहे ते काय आहे, ट्रिटिकम ऍस्टिवम. काय आहे, ट्रिटिकम ऍस्टिवम. यावरून आपल्याला आयडिया येऊन जाते की ट्रिटिसी म्हणजे काय, हा काय आहे, व्हीटचा डिसीज आहे. आणि पुसिनिया पुर्विएरा हा कशाचा डिसीज आहे, हा सॉर्गम मध्ये रस्ट फॉर्म करतो. सॉर्गम रस्ट जो आहे त्याच्या काय म्हणतात, पुसिनिया पुर्विरिया. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन विच ऑफ द स्टेट नंबर ऑफ प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज वॉज हायेस्ट ऍट द एंड ऑफ मार्च 2020? ऑप्शन आहे कर्नाटका, बी तामिळनाडू, ऑप्शन 3 आहे गुजरात आणि 4th आहे महाराष्ट्र. तर इथं करेक्ट आन्सर काय आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पीएसीएस म्हणजे मार्च 2020 च्या अखेरीस किती आहेत, महाराष्ट्र. करंट एकदा बघून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ द ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट, कोणता आहे, एंडेमिक पेस्ट इज डिफाइंड? ऑप्शन काय बघा, ऑकर फ्रिक्वेंटली इन मंथ्स, जेव्हा फ्रिक्वेंटली ऑकर होतो त्याला आपण काय म्हणतो, सीझनल किंवा रेग्युलर पेस्ट. रेग्युलर म्हणजे काय, रेग्युलर म्हणजे ती थ्रू आउट द इयर येते, ती काय आहे, थ्रू आउट द इयर येते. आणि सीझनल म्हणजे पर्टिक्युलर मंथ मध्ये आपल्याला दिसते. ओके, पर्टिक्युलर सीझनला आपल्याला दिसते, त्याला काय म्हणतो आपण, सीझनल पेस्ट. ऑकर इन फ्यू लोकॅलिटीज, ओके, आयसोलेटेड इन फ्यू लोकॅलिटीज एवढंच जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्पोरॅडिक पेस्ट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, स्पोरॅडिक पेस्ट म्हणतो. ऑकर इन सेम एरिया, काय आहे, ऑकर इन सेम लोकॅलिटी इयर आफ्टर इयर म्हणजे काय होतंय, एंडेमिक पेस्ट. आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन 3 आहे. ऑप्शन 4 काय सांगतं की ऑकर इन एरिया इन अ सिव्हिअर फॉर्म, तर याला काय म्हणतो आपण, इपिडेमिक डिसीज म्हणतो. याला काय म्हणतो आपण, इपिडेमिक डिसीज किंवा इपिडेमिक पेस्ट असं म्हणतो. ओके,
आता बघा, रेग्युलर पेस्ट याच्यामध्ये 5-6 जे आहेत ते टाईप पडतात आणि तुम्ही बघितलं क्वेश्चन हा येऊ शकतो. तर रेग्युलर पेस्ट म्हणजे काय? सर्टन इन्सेक्ट ऑकर मोर फ्रिक्वेंटली ऑन क्रॉप. मोर फ्रिक्वेंटली आपल्याला दिसून येते म्हणून आपण त्याला काय म्हणतो? रेग्युलर. म्हणजे रेग्युलर बेसिस वरती दिसून येते. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे. थ्रिप्स ऑन चिली, आफिडन कॉटन, फ्रूट बोरर ऑन ब्रिंजल. ओके. त्यानंतर इपिलॅक्ना बीटल ऑन ब्रिंजल. त्यानंतर काय? ऑकेजनल पेस्ट. ऑकेजनल पेस्ट म्हणजे काय? ही ऑकेजनली येते. ओके. ऑकेजनली म्हणजे इनफ्रिक्वेंटली येते. त्याचे एक्झाम्पल बघा, केसवर्म, राईस केसवर्म आणि मँगो स्टेम बोरर. सीझनल पेस्ट म्हणजे काय? पर्टिक्युलर त्याच सीझन मध्ये, पर्टिक्युलर त्याच पार्ट ऑफ इयर मध्ये आपल्याला दिसून येते. फॉर एक्झाम्पल रेड हेरी कॅटरपिलर ग्राउंडनट मध्ये आपल्याला फक्त खरीप सीझन मध्ये दिसून येते, म्हणून आपण तिला काय म्हणतो? सीझनल पेस्ट. देन आहे पर्सिस्टंट पेस्ट. पर्सिस्टंट पेस्ट म्हणजे थ्रू आउट द इयर, म्हणजे की आपण जसं जसं ते झाड पेरलं किंवा प्लांट केलं तर तसा तो पेस्ट यायला लागला. तर एक्झाम्पल काय आहे? थ्रिप्स ऑन चिली, म्हणजे जिथं मिरची असेल तिथं थ्रिप्स यायलाच पाहिजे. ओके. देन आहे स्पोरॅडिक पेस्ट. स्पोरॅडिक पेस्ट म्हणजे काय? पेस्ट विच ऑकर इन फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटीज. हा काय आहे? फ्यू आयसोलेटेड लोकॅलिटीज मध्ये दिसून येतो. याला आपण याचं एक्झाम्पल काय आहे? इयर रेडबॅक. त्याला काय म्हणतात? स्पोरॅडिक पेस्ट. देन नेक्स्ट आहे इपिडेमिक. इथं काय आहे? इपिडेमिक पाहिजे होतं, यांचा एम करून घ्या फक्त. यामध्ये काय आहे? आणि तुम्हाला कन्फ्युजन हे फक्त एपिडेमिक आणि एंडेमिक मध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. तर बघा, आता कन्फ्युजन तुमचं दूर होईल. व्हेन इन्फेस्टेशन ऑकर इन सिव्हिअर फ्रॉम इन अ रिजन ऑर लोकॅलिटी ऍट अ पर्टिक्युलर सीझन. आता पर्टिक्युलर सीझन आहे, पर्टिक्युलर टाइम आहे, त्यामध्ये एकदम सिव्हिअर फॉर्म. आता याच्यामध्ये काय असतं की एंडेमिक डिसीज सुद्धा काय आहे? एका पर्टिक्युलर एरियामध्येच येतो, पण हा कसा येतो? इयर आफ्टर इयर. हा कसा येतो? इयर आफ्टर इयर. आणि इपिडेमिक कसा आहे की हा सुद्धा एका पर्टिक्युलर एरियामध्ये येतो, सिव्हिअर फॉर्म मध्येच येतो, पण पर्टिक्युलर सीझन हे फार महत्वाचं आहे. आणि इयर आफ्टर इयर जर म्हटलं तर एंडेमिक, आणि एपिडेमिक जर म्हटलं तर फक्त पर्टिक्युलर सीझनला. ओके. तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. इपिडेमिक पेस्ट आणि एंडेमिक पेस्ट डिसीज मध्ये काहीच असा डिफरन्स नाही, फक्त जिथे आपण पेस्ट लावतो तिथे डिसीज येतं. ओके. निग्लिजिबल पेस्ट म्हणजे काय? की जिचा अशी पेस्ट जिच्यामुळे लॉस जो आहे तो लेस दॅन 5% होतो, म्हणजे यील्ड जे आहे लेस दॅन 5% और 5% कमी होतो, त्याला म्हणतो आपण निग्लिजिबल पेस्ट. मायनर पेस्ट म्हणजे काय? की ते 5 ते 10% आपलं यील्ड लॉस करते, त्याला म्हणतात मायनर पेस्ट. आणि मेजर पेस्ट म्हणजे काय? की मोर दॅन 10%, कधी कधी हे 70-80% पर्यंतही जाते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मेजर पेस्ट. मला असं वाटतं तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिसइन्फेक्ट सर्फेसेस. ऑप्शन आहे युव्ही रेज, ऑटोक्लेव्ह, इन्फ्रारेड रेज, आणि फोर्थ काय आहे? सोडियम कार्बोनेट. इथे करेक्ट आन्सर काय आहे? इथे आपलं करेक्ट आन्सर आहे युव्ही रेज. काय आहे आपलं करेक्ट आन्सर? युव्ही रेज. का बरं? कारण की हे काय करतात, जनरली आपण सरफेस डिसइन्फेक्शनला यूज होतो. आता ऑटोक्लेव्ह, तुम्हाला कन्फ्युज जे आहे ते ऑटोक्लेव्ह मध्ये होत असेल, तर ऑटोक्लेव्ह जो आहे, ऑटोक्लेव्ह हा मीडिया स्टरिलायझेशन, हा जनरली कशासाठी यूज करतात? स्टरिलायझेशन साठी. स्टरिलायझेशन, तर याच्यामध्ये स्टरिलाइज काय करतात? मीडिया. म्हणजे आता बॅक्टेरिया असेल, फंगी असेल, व्हायरस असेल, तर ते आपल्याला आर्टिफिशियली ग्रो करायचे आहे, सायंटिफिकली रिसर्च करायचं आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे मीडिया लागतात. तर त्या मीडियाला स्टरिलाइज करण्यासाठी जे ग्लासवेअर्स वेअर्स आपण यूज करतो, कुठे यूज करतो? आपल्या जे लॅबोरेटरीमध्ये यूज करतो, ते ग्लासवेअर्स जे आहे, ते ग्लासवेअर्स जे आहे त्याला स्टरिलाइज करण्यासाठी कशाचा यूज होतो? ऑटोक्लेव्हचा यूज होत असतो. 2022 क्वेश्चन स्टार्ट झाले बघा. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मिओसिस. बघा, नियर अबाउट 11वी पासून आपल्याला हे मायटोसिस मिओसिस जे आहे ते परेशान करत आहे, आणि अजूनही आपल्याला तोच प्रॉब्लेम आहे की लक्षात राहत नाही. तर ह्याची आपण चांगली ट्रिक बघूया की जे मिओसिसच्या फेजेस आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर बघा, लॉंग झिप पॅक, डिवाइड अँड डिपार्ट, एवढं लक्षात ठेवा. लॉंग झिप पॅक म्हणजे, लॉंग म्हणजे लिप्टोटीन. लिप्टोटीन. आता लिप्टोटीन मला कुठं कुठं दिसत आहे? ऑप्शन 1,
2 आणि 3 म्हणजे फोर्थ जे आहे ते तसंच कटलं. ओके, आता काय आहे लिप्टोटीन. देन आहे झिप. झिप म्हणजे काय झायगोटीन. झायगोटीन. आता याच्यामध्ये बघा लिप्टोटीन आपण लॉंगच का घेतलं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण की याच्यामध्ये काय होतात क्रोमोझोम जे आहे ते व्हिजिबल होतात. थिन थ्रेड आपल्याला खूप मोठा थिन थ्रेड दिसतो म्हणून आपण काय म्हटलं लॉंग. ओके, देन आहे झिप. झिप जे आहे ते आपण कशी लॉक करत असतो एक्झॅक्ट तसंच इथे काय होतं की पेअरिंग स्टार्ट होतं. इथे काय होतं झायगोटीन. झिप म्हणजे काय झायगोटीन. काय होतं झायगोटीन. इथे काय होतं पेअरिंग स्टार्ट होतं. जशी आपली झिप लॉक कशी होते तशी पेअरिंग इथं होते म्हणून आपण इथे काय दिलं झिप. ओके, आता बघा झायगोटीन मला कशामध्ये दिसते तर ऑप्शन थर्ड मध्येच दिसते आहे. तुम्ही लॉंग झिप एवढं जरी लक्षात ठेवलं त्याचा जर म्हणजे ठीक आहे इथं झायगोटीन लगेच आपल्याला करेक्ट आन्सर थर्ड दिसून आलं. तुम्ही लक्षात कसं ठेवायचं लॉंग म्हणजे इथं काय होते इथं थिन थ्रेड आपल्याला दिसतात. थिन थ्रेड म्हणजे लॉंग थिन थ्रेड असे दिसतात आपल्याला कशामध्ये लिप्टोटीन मध्ये. कशामध्ये लिप्टोटीन मध्ये. ते नंतर झायगोटीन इथं काय होते पेअरिंग. आपली झिप जशी लॉक होते जशी ते एकमेकाला पेअर अप करून घेतात क्रॉस पेअर अप करून घेतात तसं इथं झायगोटीन मध्ये काय होते पेअरिंग होते. ओके, देन आहे पॅक. पॅक मध्ये पचायटिंग इथे काय होते क्रॉसिंग ओव्हर एकमेकाच्या अंगावर घुसतात. ओके, पॅक होऊन जातात पूर्ण. झिप काय होते पॅक होऊन जाते म्हणजे इथं काय होते क्रॉसिंग ओव्हर. आणि हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे आणि मिओसिस मध्ये सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कोणतं तर पचायटिन. त्याचं नाव काय आहे पचायटिन. आता पचायटिन कसं लक्षात ठेवसान पॅक एकदम पॅक क्रॉसिंग ओव्हर होतं तिथं. ओके, देन नेक्स्ट तर डिव्हाइड. डिव्हाइड म्हणजे काय तर डिप्लोटिंग. या डिव्हाइड मध्ये हे काय होतात सेपरेट आउट व्हायला सुरुवात होतात. हे काय होतं जे इथे क्रॉसिंग ओव्हर झालं होतं क्रोमोझोमचं ते इथे काय होतं सेपरेट आउट व्हायला सुरुवात होतात म्हणून आपण याला काय म्हटलं डिव्हाइड अँड डिपार्ट. डायकायनासिस मध्ये काय होतं की फायनल कंडेन्शन मेटाफेज साठी आणि ह्या सगळ्या मिओसिस हे कशामध्ये होतं प्रोफेज मध्ये होतं. ह्या ज्या पाचही स्टेज आहे त्या कशामध्ये होतात प्रोफेज मध्ये होतात. आणि मेटाफेज जे आहे मेटाफेज मग आता बघितलं असेल मेटाफेज अनाफेज टिलोफेज ह्या काय आहेत मिओसिसच्या 4 फेजेस आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण आपल्याला कन्फ्युजन या प्रोफेज मध्ये होते. ही काय एक लॉंगेस्ट फेज आहे. काय आहे लॉंगेस्ट फेज आहे कोणती प्रोफेज. तर आजपासून लक्षात कसं ठेवायचं लॉंग झिप पॅक डिवाइड अँड डिपार्ट. कारण फायनल कंडिशन जे आहे आणि मेटाफेज साठी रेडी हे कशामध्ये होतं डायकायनासिस मध्ये होतं. करेक्ट आन्सर काय ऑप्शन थर्ड. आता तुम्ही जिथून अभ्यास करत असाल किंवा जेनेटिक्सचा मिओसिसचा पार्ट जिथून वाचत असाल तिथं ही जी आहे आपली ट्रिक जे आहे तिथं लिहून ठेवा म्हणजे काय तुमच्या लक्षात राहील. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन अ सीजीएस सिस्टम इज आणि ऑप्शन आहे कॅलरीज पर ग्राम. ऑप्शन सेकंड आहे कॅलरीज ग्राम पर सेल्सिअस. ऑप्शन थर्ड आहे कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्राम आणि ऑप्शन फोर काय नन ऑफ दी अबव. तर आता बघा स्पेसिफिक हीटची डेफिनेशन जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही आपण त्याचं सीजीएस सिस्टीमचं जे युनिट आहे ते आपण डिफाईन करू शकतो ते आपण सांगू शकतो. स्पेसिफिक हीट म्हणजे काय अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती रिक्वायर्ड असते. amount of heat required to raise the temperature of 1 gram of substance by 1 degree Celsius. आता हे तुमचं वॉटर आहे. ओके, वॉटर हा काय आहे एक सबस्टन्स आहे. याचं 1 डिग्री सेल्सिअस तापमान जर वाढवायचं असेल 1 ग्राम वॉटर म्हणजे काय 1 ग्राम आईस घेतला आपण. 1 ग्राम आईस जे आहे 1 ग्राम आईस जे आहे 1 डिग्री सेल्सिअस त्याचं तापमान वाढवण्यासाठी जेवढी हीट रिक्वायर असते त्याला काय म्हणतो आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतो. त्याला काय म्हणतो स्पेसिफिक हीट असं म्हणतो. स्पेसिफिक हीट म्हणजे अमाऊंट ऑफ हीट म्हणजे काय हीट म्हणजे काय कॅलरीज. कॅलरीज ओके, तर किती 1 ग्राम साठी 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्याला कुठं तरी काय दिसून येते की एक कॅलरीज वाढणं 1 ग्राम आपल्याला काय हीट रिक्वायर्ड आहे कशासाठी 1 ग्राम 1 डिग्री सेल्सिअस 1 कॅलरी हीट. ओके, 1 कॅलरी हीट 1 ग्राम साठी 1 डिग्री सेल्सिअस. तर त्याला तर आपलं इथे करेक्ट आन्सर काय ते ऑप्शन सेकंड. कारण काय कॅलरीज हे अमाऊंट ऑफ हीट आपल्याला रिक्वायर्ड आहे कशासाठी टू रेज द टेम्परेचर म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस 1 ग्राम आईस वॉटर आपल्याला मेल्ट करण्यासाठी. तर किती कॅलरीज म्हणजे किती हीट रिक्वायर्ड असेल कॅलरीज पर
ग्राम पर सेल्सियस. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग विटामिन ऍक्ट ॲज अ अँटीऑक्सिडंट. ऑप्शन आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. तर इथं करेक्ट आन्सर जे आहे, आयोगाने करेक्ट आन्सर व्हिटॅमिन ई दिलं होतं. तसं जर आपण अँटीऑक्सिडंट बघितलं तर ग्रेट रोल प्ले करतं अँटीऑक्सिडंटचा, ते म्हणजे व्हिटॅमिन सी. त्यानंतर व्हिटॅमिन ईचा जो आहे तो नंबर लागतो. आता बघा 2023 मध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई बद्दल विचारलेलं आहे आणि 2025 म्हणजे 2026 मध्ये आपल्याला व्हिटॅमिन के बद्दल विचारलेलं आहे. तर बघा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती मी व्हिटॅमिनचे केमिकल नेम, त्याचा जो सोर्स आहे, ओके, आणि त्याची डेफिशियन्सी, त्याचं एक मी तुम्हाला डिटेल अशी पीडीएफ जी आहे ती अपलोड करून दिलेली आहे. तुम्ही जाऊन ती डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. आपण बघूया व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए जे आहे याला आपण रेटिनॉल म्हणतो. याला काय म्हणतो आपण? रेटिनॉल म्हणतो. याच्यामुळे नाईट ब्लाइंडनेस, रातआंधळेपणा आपल्याला जाणवतो. ओके, काय जाणवतो? रातआंधळेपणा. आणि हे काय? कॅरोटीनचा सोर्स आहे. हा सोर्स कशाचा आहे? कॅरोटीनचा सोर्स आहे. व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी काय आहे? सनशाईन व्हिटॅमिन. याला आपण काय म्हणतो? व्हिटॅमिन डी ला जनरली कॅल्सिफेरॉल म्हणतात. ह्याच्या डिफिशियन्सीमुळे आपल्याला कोणता डिसीज होतो? रिकेट्स नावाचा डिसीज होतो. व्हिटॅमिन ई जे आहे, व्हिटॅमिन ई हे काय आहे? टोकोफेरॉल. याला काय म्हणतो आपण? टोकोफेरॉल म्हणतो. आणि हे अँटी स्टरिलिटी व्हिटॅमिन म्हणून सुद्धा ओळखतो. व्हिटॅमिन के जे आहे हे ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतं. कशासाठी हेल्प करतं? ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतो. याला काय म्हणतो आपण? थायलोक्विनॉन म्हणतो. ओके, तर इथे करेक्ट आन्सर काय आहे? ब्लड क्लॉटिंगला हेल्प कोण करतं? तर व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन ई अँटी स्टरिलिटी. त्यानंतर जे आहे व्हीट कर्नेल वगैरे जे आहे ते कर्नेल मध्ये जे आहे व्हिटॅमिन ईचा सोर्स जो आहे तो काय? कर्नल्स, व्हीट कर्नल्स जनरली. व्हिटॅमिन सी म्हणजे काय? जे आपल्याला आंबट लागतात सगळे पदार्थ, जे पदार्थ आपल्याला आंबट लागतात ते सगळे कशामध्ये? तर व्हिटॅमिन सी. बार्बाडोस चेरी हा त्याचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. बार्बाडोस चेरीच्या नंतर लगेच त्याला काय नंबर लागतो? आवळ्याचा. ओके, तर ह्याचे जे काय व्हिटॅमिन बद्दल मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय लक्षात ठेवा की त्याची कमतरता म्हणजे डेफिशियन्सीमुळे काय होते? कमतरता. त्याच्यानंतर त्याचं जे फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये, ओके, बॉडीमध्ये फंक्शन आणि वर्क. फंक्शन म्हणजेच काय? वर्क. आणि त्याला त्याचं दुसरं नाव काय आहे आणि त्याचा सोर्स कोणता आहे, आपण कशा थ्रू ते घेऊ शकतो. एवढं. जर तुम्हाला याची डिटेल पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं सांगा. आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देऊ आणि त्याचा काहीसा पार्ट मी आधीच अपलोड करून दिलेला आहे. ओके, आता तुम्हाला कळालं असेल की ऑब्जेक्टिव्ह सुद्धा रिपीट होत असतात. ओके, फक्त एक्झॅक्ट जसाचा तसा न होता. आता बघा व्हिटॅमिन के इथे विचारला आणि व्हिटॅमिन के बद्दल क्वेश्चन आला, अशा पद्धतीचा क्वेश्चन हा येऊ शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन जरा कन्फ्युजिंग आहे. ओके, क्वेश्चन कन्फ्युजिंग यासाठी म्हणत आहे कारण की याचं जे आन्सर आहे ते आयोगाने, मला तरी वाटते, म्हणजे माझ्या अभ्यासानुसार मला चुकीचं वाटते. ओके, कारण की बघा क्वेश्चन काय आहे की खालील विधाने पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. ऑप्शन सेकंड आहे फुले यशोदा. जे वाण आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं हे 1998 मध्ये कोणतं? गव्हाचं वाण, व्हीटचं. फुले यशोदा व्हीटची व्हरायटी सांगितलेली आहे. त्यांना हे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचं कार्यालय मुंबई इथे होते. ओके, जर आता आपण बघतो की एमसीएआर बोर्ड कुठं आहे? एमसीएआर बोर्ड पुण्याला आहे. ओके, होते जर म्हटलं तर मुंबईला कदाचित असू शकते, पण आपण जो वाचतो ते काय आहे? एमसीआरचं बोर्ड कुठं आहे? पुण्यालाच आहे. देन फुले यशोदा हे व्हीट व्हरायटी नसून ही काय आहे? ज्वारची व्हरायटी आहे. ही काय? एक ज्वारची व्हरायटी आहे जे की रेजिस्टंट आहे. बघा मी एक ऑब्जेक्टिव्ह सुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता. फुले यशोदा ऑफ जवार इज म्हणजे व्हरायटी ऑफ जवार इज रेजिस्टन्स अगेन्स्ट. तर ही रेजिस्टंट दाखवते शूट फ्लाय साठी. शूट फ्लाय रेजिस्टंट व्हरायटी आहे ही कशाची आहे? जवारची. ओके, तर इथं करेक्ट आन्सर जे आहे मला तरी असे वाटते की ए आणि सी यायला पाहिजे होतं. म्हणजे काय स्टेटमेंट ए आणि सी. आणि हा पोमोग्रेनेट हे जे आहे लखमापूरला नाही, हे सोलापूरला आहे. तर करेक्ट आन्सर फक्त काय? सी असायला पाहिजे. कारण काय मुंबईला असू शकते, पण आता जे सध्या आपण स्थित बघतो ते कुठं आहे? तर पुण्याला आहे. ते कुठं आहे? पुण्याला आहे. म्हणून हे जे आहे थोडंसं कॉन्ट्रावर्शियल आहे. तुम्ही एकदा स्टँडर्ड रेफरन्सेस बघा आणि त्याच्यानुसार. पण आता रिझल्ट वगैरे जो आहे तो लागलेला
आहे. ओके, याच्यावर ऍक्शन घेऊन काही अर्थ नाही. पण हा जो क्वेश्चन होता की त्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकला असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी उद्दिष्ट कोणते, म्हणजे जो कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत ते विचारलेले आहेत. ऑप्शन आहे सबस्टॅन्शियल इन्क्रीज इन लँड यूज अँड प्रोडक्शन, ऑप्शन जे आहे स्टॉप लँड डिग्रेडेशन अँड कंट्रोलिंग रन ऑफ, ऑप्शन थर्ड आहे रिड्युसिंग इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज इन्क्रीजिंग प्रोडक्शन कॉस्ट. तर बघा, जे आपला कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय, पाणलोट क्षेत्र जिथे आपण काय करतो की पाणी साठवून ठेवतो, तर त्याचे आपल्याला उद्दिष्ट विचारले आहेत, त्याचे उद्देश कोणते कोणते आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. तर उद्देश काय असतो त्याच्या मागे, की सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आपली जी लँड आहे ती यूज मध्ये आली पाहिजे, त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करू शकलो पाहिजे, आणि प्रोडक्शन जे आहे प्रोडक्शन इन्क्रीज व्हायला पाहिजे. ही सबस्टॅन्शियल डेव्हलपमेंट, सबस्टॅन्शियल आपली डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल इन्क्रीज डेव्हलपमेंट जे आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ती झाली पाहिजे. म्हणजे ऑप्शन ए काय आहे, करेक्ट आहे. देन सेकंड काय, स्टॉप लँड डिग्रेडेशन किंवा कंट्रोलिंग रन ऑफ. आता तुमच्या शेतातून जर पाट वाहत असतील तर त्याच्यामुळे काय होतं की लँडचं डिग्रेडेशन होतं, म्हणजे काय, सॉइल सुद्धा या पाण्यासोबत वाहून जाते, सॉइलचं काय होते, इरोजन होते, जमिनीची धूप होते. आणि रन ऑफ म्हणजे काय, पाणी जर वाहत गेलं तर याच्यामुळे काय होते की सॉइलची लेअरही जाते आणि रन ऑफही वाढतो. तर हा कंट्रोल करण्यासाठी कॅचमेंट म्हणजे पाणलोट क्षेत्र एक बेस्ट ऑप्शन आहे. देन नेक्स्ट आहे रिड्युसिंग इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज इन्क्रीजिंग प्रोडक्शन कॉस्ट. आता इन्व्हेस्टमेंट, हा ठीक आहे की इन्व्हेस्टमेंट रिड्यूस होते का, तर स्टार्टिंगची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्क्रीज होईल ऑब्विसली, कारण की तुम्ही काहीतरी नवीन करता आहात, इन्व्हेस्ट करायला आपल्याला तिथं स्टार्टिंगला गुंतवणुकीमध्ये आपल्याला पैसा जातो. पण त्याने काय होईल का, आपलं प्रोडक्शन जसं जसं इन्क्रीज होईल तर ह्याचा जो म्हणजे जी गुंतवणूक केली ती काय होईल आपली म्हणजे त्याची भरपाई जी आहे ती होईल. पण प्रोडक्शन कॉस्ट काय होईल, नक्कीच डिक्रीज होईल, कारण जे आपले इरिगेशनचे प्रॉब्लेम आहेत, ओके, इरिगेशनसाठी आपल्याला लागणारे चार्जेस आहेत ते काय होऊन जातील, कमी होऊन जातील. आणि इरिगेशन आपल्याला इझिली अवेलेबल झाल्यामुळे आपलं यील्ड जे आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, म्हणून जे ऑप्शन ए आणि बी मला करेक्ट वाटतात, म्हणून इथं करेक्ट आन्सर काय, आणि आयोगाने सुद्धा इथं करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे, सेकंडच दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, which of the following statement is करेक्ट रिगार्डिंग रेनफॉल ऑफ महाराष्ट्र, आणि विचारलेलं आहे इन महाराष्ट्र एअर प्रेशर डिक्रीज फ्रॉम वेस्ट टू ईस्ट ऍट द बिगिनिंग ऑफ मॉन्सून सीझन. वेस्ट टू ईस्ट म्हणजे काय, वेस्ट म्हणजे अरबी समुद्राचा पार्ट, कोकणचा एरिया, टू ईस्ट म्हणजे नागपूरचा एरिया. तिथे त्यांनी आपल्याला काय सांगितलं की एअर प्रेशर काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, देन आहे द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इन अ स्टेट डिपेंड मेनली ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅचरल व्हेजिटेशन. नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे काय, की नॅचरल व्हेजिटेशन म्हणजे आता बघा कोकणात जर खूप सारे झाडं आहेत तिथे काय पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो. ओके, देन आहे व्हेन द साऊथ वेस्ट मान्सून वाईड मूव्ह फ्रॉम ईस्टवर्ड फ्रॉम द घाट अँड देअर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्रीजेस. ऑप्शन 4 काय आहे, रेनफॉल इन्क्रीजेस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट इन विदर्भा. आता वेस्ट विदर्भ, पश्चिम विदर्भ जर बघितलं तर खूपच म्हणजे अवर्षण ग्रस्त जे आहे विदर्भ आहे, आणि ईस्ट एरिया जर तुम्ही गडचिरोली, गोंदिया ह्या एरियामध्ये पाऊस आपल्याला जास्त पाहायला मिळतो. इथं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए, सी आणि डी. ओके, काय आहे, ए, सी आणि डी जे आहे हे अचूक उत्तर आहेत. आम्हाला सेकंड मध्येही थोडा डाऊट येतोय, कारण की काय होते की नॅचरल व्हेजिटेशन जेवढं जास्त आहे जास्त आहे त्याच्यावरती डिस्ट्रीब्युशन वरती फरक हा थोड्याफार प्रमाणात पडत असतो. ओके, पण आयोगाने उत्तर काय दिलेलं आपल्याला, ऑप्शन 4. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, आपल्याला इथं कोपेनचं क्लासिफिकेशन, कोपेनचं क्लायमेट क्लासिफिकेशन जे आहे त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन हा विचारलेला आहे. आणि इथं बघा त्यांनी डायरेक्ट न विचारता त्यांनी कोडवर्ड दिले आहे. आता कोडवर्ड बघा, तुम्ही कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी आणि कॅपिटल डी एवढे जरी लक्षात ठेवले तरी तुमचं म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही इझिली डील करू शकता. आता कॅपिटल ए काय दर्शवतो, तर कॅपिटल ए म्हणजे ट्रॉपिकल. कॅपिटल ए म्हणजे काय होतं, तर ट्रॉपिकल. आता एम म्हणजे मान्सून, एवढं लक्षात तुम्ही ठेवू शकता. ओके, ट्रॉपिकल. ट्रॉपिकल मान्सून बघा याच्यामध्ये इथं आपल्याला दिसते ट्रॉपिकल. ए म्हणजे काय होतं, ट्रॉपिकल. बी म्हणजे काय होतं, बी म्हणजे ड्राय क्लायमेट. बी म्हणजे काय होतं, ड्राय क्लायमेट म्हणजे काय, हॉट डेझर्ट. ओके, देन आहे सी. सी म्हणजे काय होतं, सी म्हणजे होतंय आपलं टेम्परेट. टेम्परेट म्हणजे मिझोथर्मल.
ओके. आणि डी, ऑप्शन डी जे आहे, डी म्हणजे कोल्ड क्लायमेट. डी म्हणजे काय? कोल्ड क्लायमेट. तर बघा ह्याच्यानुसार आपण आता जोड्या लावू. आता ए आपल्याला कुठं दिसतंय? ए, ए म्हणजे काय? ए म्हणजे आहे ट्रॉपिकल. तर ए ची पेअर आपल्याला कुठं होते? थर्ड मध्ये, म्हणजे डी मध्ये थर्ड. तर बघा मला फर्स्टच ऑप्शन मध्ये डी मध्ये थर्ड दिसत आहे. इथं करेक्ट आन्सर काय येते? ऑप्शन फर्स्ट. ओके. आपण पूर्णच बघूया. ए म्हणजे काय? ट्रॉपिकल मान्सून. ओके, ट्रॉपिकल मान्सून. बी म्हणजे काय? तर बी म्हणजे होतो ड्राय क्लायमेट, म्हणजे हॉट डेझर्ट, उष्ण वाळवंट. सी म्हणजे काय? सी म्हणजे तो टेम्परेट, म्हणजे मिझोथर्मल एरिया. आणि ऑप्शन डी आहे, डी म्हणजे काय तो? की कोल्ड क्लायमेट, कोल्ड आणि ह्युमिड एरिया, ऑप्शन बी. ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे त्याचे जे कोड वर्ड आहे ते जर तुम्हाला लक्षात असतील तर तुम्ही असे क्वेश्चन जे आहे इझिली टॅकल करू शकता. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी प्रायव्हेट कमर्शियल बँक वेअर नॅशनलाइज ऑन 19 जुलै 1969. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1969 मध्ये 14 बँकेचं नॅशनलायझेशन झालं होतं. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इंडियाज फूड ग्रेन प्रोडक्शन टच रेकॉर्ड ऑफ 3157 मिलियन टन इन 2021. जे फूड ग्रेन आहे, फूड ग्रेन मध्ये कोण येतात? सगळे सिरियल्स म्हणजे काय? की सगळे तृणधान्य. आणि पल्सेस म्हणजे काय? तर आपले कडधान्य. तर याच्या मिळून काय होतात? फूड ग्रेन तयार होते. आणि फूड ग्रेन मध्ये नंबर 1 कशाचा लागतो? जर फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये सगळ्यात फर्स्ट नंबर लागतो, तो फर्स्ट नंबर लागतो आपला यूपीचा. कोणाचा लागतो? यूपीचा. ओके. इंडियाज प्रोडक्टिव्हिटी ऑफ मिलेट एक्सक्लुडिंग जवार आज हायर दॅन इथिओपिया. आपल्याला त्यांनी काय सांगितलं की भारताची ज्वारी जर वगळता उत्पादकता जी आहे ती कोणाची जास्त? इथिओपियापेक्षाही जास्त होती. इथिओपियामध्ये काय होते? ज्वारीची जी ओरिजिन आहे ते कोणती आहे? इथिओपिया, नॉट इंडिया. ओके. तर इथिओपिया आहे असं त्यांनी सांगितलं होतं. करेक्ट आन्सर काय? ओनली ए इज करेक्ट. कारण इंडियाची प्रोडक्टिव्हिटी इथिओपियापेक्षा काय आहे? इथे आपल्याला सांगितलं इथिओपिया पेक्षा जास्त होती 2021 मध्ये, तर ती जास्त नव्हती. ओके. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए, की फूड ग्रेन प्रोडक्शन मध्ये आपण काय झालेलो आहे? समृद्ध झालेलो आहे. आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे किती आहे? 315.7 मिलियन टन. 2021चा डेटा आपल्याला विचारलेला आहे. ओके. एवढा जुना का? तर कारण की हे जे आहेत, हे जे स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे तो आपल्याला लगेचच्या लगेच, म्हणजे 2021 ला एक्झाम झाली म्हणजे 2025 आपल्याला मिळत नाही. कारण त्यांचे काय असतात? स्टँडर्ड्स असतात की फर्स्ट हाफ मध्ये काय झालं, सेकंड हाफ मध्ये काय झालं, थर्ड हाफ मध्ये काय झालं, आणि त्याचा पूल्ड जो आहे तो आपल्याला लास्टला मिळतो. ओके. तर जे प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटीचा जो पार्ट आहे ह्यावरून आपल्याला एवढंच लक्षात राहतं, लक्षात येतं की प्रोडक्टिव्हिटी ह्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आणि हे जे करंटचे क्वेश्चन, करंट बेस्ड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला रीड करावा लागतो. जर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीवर जर लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा. आपण नवीन लेक्चर जे आहे यावरती अरेंज करूया. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर ॲटमॉस्फिअरिक लेअर फ्रॉम द ग्राउंड टू अपवर्ड. आणि आपल्याला काय, जे ग्राउंडचे जे थर आहेत, पृथ्वीच्या वातावरणाचे जे थर आहेत त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे की ग्राउंड पासून अपवर्ड जे आहे, ग्राउंड पासून अपवर्ड त्याचा सिक्वेन्स कसा आहे तो आपल्याला विचारलेला आहे बघा. ओके. आपण एक एक करून बघूया. तर फर्स्ट काय येतो? तर फर्स्ट येतो ट्रोपोस्पियर. कोणता येतो? फर्स्ट येतो आपला ट्रोपोस्पियर. फर्स्ट येतो ट्रोपोस्पियर. त्याच्यानंतर काय येतो? तुम्ही त्याला काय म्हणता? तपांबर म्हणता. त्याला काय म्हणता तुम्ही? तपांबर. ट्रोपोस्पियर. ट्रोपोस्पियर झाल्याच्या नंतर येतो स्ट्रॅटोस्पियर. स्ट्रॅटोस्पियर नंतर येतो मिझोस्पियर. आणि मिझोस्पियर नंतर काय येतो? थर्मोस्पियर. मग हा सिक्वेन्स तुम्हाला कशामध्ये दिसत आहे? तर मला ऑप्शन 4 मध्ये दिसतोय. ओके. आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपलं जे कृषी विद्यापीठ भरतीचा जो काही मी ऍग्रिकल्चर असिस्टंटचे 22 लेक्चर ची जी सिरीज घेतली होती त्यामध्ये एक्झॅक्ट छान पद्धतीने एक्सप्लेन केला आहे. जर तुम्ही 2026 ची एक्झाम द्यायला गेले असाल आणि हा जर कृषी सेवकचा जर तुम्ही व्हिडिओ लेक्चर एकदा गो थ्रू केलं असतं तर 101% तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असत्या. बघा आता याच्यामध्ये काय होतं की क्वेश्चन जो आहे आपल्याला सिक्वेन्स वरती क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन आणखी कशावरती येऊ शकतो की जसं जसं अल्टिट्यूड वाढत जाते, जशी जशी हाईट वाढत जाते तसं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं का? तर मुळीच नाही. इन्क्रीज डिक्रीज होत जातं. म्हणजे कुठं वाढतं कुठं कमी होतं,
कुठे वाढतं कुठे कमी होतं आपण ते बघूया. जसं आता ट्रोपोस्फिअर आहे म्हणजे काय तपांबर आहे, तर तपांबर मध्ये टेम्परेचर काय होतं डिक्रीज होतं, वाईल हाईट काय होत आहे इन्क्रीज होत आहे. आता माउंट एव्हरेस्ट जे शिखर आहे ते सर करणारे म्हणजे तिथपर्यंत पोहोचणारे जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की इथं किती म्हणजे जे टेम्परेचर आहे ते कुठं जातं निगेटिव्ह मध्ये जातं. ओके, निगेटिव्ह मध्ये. आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर स्टार्ट होतं. ओके, काय स्टार्ट होतं स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर स्टार्ट होतं. त्याच्या अगोदर एक काय येतो एक पॉज येतो. एक पॉज येतो त्याला म्हणतो आपण ट्रोपोपॉज. त्या ट्रोपोपॉज मध्ये काय होतं टेम्परेचर एकदम स्टेडी असतं. किती असतं -59 डिग्री सेल्सिअस. किती असतं -59 डिग्री सेल्सिअस. जसं आपण स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जातो तसं टेम्परेचर बघा इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. आता -50 पेक्षा 0 डिग्री सेल्सिअस कधीही मोठंच. ओके, मायनस मध्ये गेल्यापेक्षा 0 हा कधीही मोठा. तसंच स्ट्रॅटोस्फिअर मध्ये इन्क्रीज होत जाते. काय होत जाते इन्क्रीज होत जाते स्ट्रॅटोस्फिअर मध्ये. आणि हा ट्रोपोस्फिअर मध्ये जेवढे काही आपले 85% जे मास आहे म्हणजे जे काही वजन आहे वातावरणाच्या थराचं त्यातलं 85% जे आहे हे कशामध्ये आहे ट्रोपोस्फिअर मध्येच आहे. आपलं एरोप्लेन सध्या कशामध्ये उडते तर ते ट्रोपोस्फिअर मध्ये उडत असते. ओके, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट काय आहे आणि हा जे पाणी वगैरे बनतं ड्यू फॉर्मेशन स्मोक फॉर्मेशन त्याच्यानंतर गाडी वगैरे बनतात हे कशामध्ये बनतात ट्रोपोस्फिअर मध्ये. तपांबर मध्ये स्थितांबर स्ट्रॅटोस्फिअर जे आहे त्याच्यामध्ये ओझोन लेअर आहे. ओझोनची लेअर आता ही ओझोन लेअर काय काम करते याचे इम्पॉर्टंट काय आहे ओझोन लेअर आपल्याला युव्ही रेडिएशन पासून जे की सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहे त्याच्यापासून आपला पृथ्वीचा जो आहे बचाव करत असते. कोणती ओझोन लेअर. ओझोन लेअर ही ऍक्टिव्ह होते 25 किलोमीटर पासून. बघा तुम्ही इथे बघू शकता 25% मध्ये ही काय हायेस्ट डेन्स आहे. ओके, हाय डेन्स आहे. त्यानंतर ओझोन डे जो आहे हा 16 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. किती 16 सप्टेंबरला. एक्झाम मध्ये विचारू शकतात. आता स्ट्रॅटोस्फिअर मध्ये टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज झालं. बघा इथं काय येतो पॉज. याला काय म्हणतात स्ट्रॅटोपॉज. याला काय म्हणतात आपण स्ट्रॅटोपॉज म्हणतो. त्याच्यानंतर परत टेम्परेचर काय होत जाते डिक्रीज होत जाते वाईल हाईट इन्क्रीज होते. तर ह्याचं जे रिलेशन आहे टेम्परेचर आणि हाईटचं रिलेशन जर आपण बघितलं तर ते कसं आहे स्टार्टिंगला डिक्रीज देन स्टेडी नंतर इन्क्रीज स्टेडी डिक्रीज स्टेडी असा जो आहे हा सिक्वेन्स चालत राहतो. आता तुम्ही थर्मोस्फिअर मध्ये जर बघितलं तर टेम्परेचर 50 सुद्धा जातं. ओके, आणि या थर्मोस्फिअर नंतर काय असतो एक्झोस्फिअर असतो ज्याच्यामुळे काय झालं आपण सॅटेलाइट तिथे पाठवतो. रेडिओ कम्युनिकेशन जे आहे ते पॉसिबल झालं त्याच्यामुळे एक्झोस्फिअरमुळे. आणि थर्मोस्फिअर वेगवेगळे औरा म्हणजे आपल्याला बघा क्लाउड लगेच चेंज झालेले दिसतात. ऍटमॉस्फिअर आपण म्हणतो की ऍटमॉस्फिअर चेंज झालं. ओके, एकदम आभाळ आणि जे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शेड्स दिसतात ते कशामुळे दिसतात थर्मोस्फिअर मध्ये औरा जो आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळा त्याचा औरा पाहायला मिळतो. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. विच इज द प्रिन्सिपल ऑफ ओर अल्युमिनियम. अल्युमिनियमचे जे प्रमुख खनिज कोणतं आहे तर ऑप्शन फर्स्ट आहे बॉक्साइट मॅलाचाइट गॅलिना आणि डोलोमाइट. तर अल्युमिनियम बेस्ट सोर्स कोण आहे बॉक्साइट. करेक्ट आन्सर काय ऑप्शन 1. आणि आता तुम्ही बघा सगळेजण बीएससी ऍग्री म्हणजे जे बीएससी ऍग्रिकल्चर स्टुडंट आहेत त्यांनी मला सांगायचं आहे की डोलोमाइट जो आहे हा रिच सोर्स कशाचा आहे. आपण सॉइल सायन्स मध्ये खूप छान पद्धतीने हा अभ्यास केला आहे. तर तुम्ही मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा की डोलोमाइट हा कशाचा सोर्स आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द सिम्पटम ऑफ फॉस्फरस डिफिशियन्सी. बघा मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की जे 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर त्याचा सोर्स कोणता आहे त्याचं फंक्शन. ओके, फंक्शन त्यानंतर त्याचा सोर्स आणि त्याची डेफिशियन्सी यावरती क्वेश्चन येतो. आणि एक्झॅक्टली 2026 मध्ये क्वेश्चनही आलेला आहे की फॉस्फरस डिफिशियन्सी इज कॅरेक्टराइज बाय स्टंटेड ग्रोथ ऑफ द एंटायर प्लांट. डार्क ग्रीन कलरेशन होतो leaves which may be malformed and contain small areas. Death tissue is called as आणि ऑप्शन आहे क्लोरोसिस. क्लोरोसिस हे जनरली नायट्रोजन मुळे होतं. कशामुळे होतं नायट्रोजनच्या डिफिशियन्सी मुळे होतं. याच्यामध्ये पिवळेपणा जो आहे आपल्याला दिसून येतो पानाचा आणि पानगळती जी आहे आपल्याला दिसून येते प्लांटची. विल्टिंग मध्ये काय येतात ब्राऊन
जे आहे ब्राऊन पॅचेस पडतात आणि पूर्ण झाड जे आहे ते कोलॅप्स होते. त्यानंतर आहे नेक्रोटिक स्पॉट. आता नेक्रोटिक स्पॉट म्हणजे याच्यामध्ये काय होते की टिश्यू जे आहे त्या डेड पडतात. आम्हाला आपला क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं आहे की स्मॉल एरियाज ऑफ डेड टिश्यू जेव्हा होतात लिव्हच्या तेव्हा त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात नेक्रोटिक स्पॉट. करेक्ट आन्सर काय ऑप्शन 3. आणि लीफ कर्लिंग हा वेगळा म्हणजे हे काय आहे, जनरली हा डिसीज आहे. लीफ कर्ल जो आहे हा डिसीज आहे. ओकरामध्ये आपण जर बघितला तर लीफ कर्ल डिसीज, ओके सॉरी, ओकरामध्ये येलो व्हेन मोझॅक होतो. लीफ कर्ल जर म्हटलं तर आपण जनरली आपल्याला कॉटन मध्ये दिसून येतो, त्यानंतर पपयामध्ये दिसून येतो. हा याचा मेजर सोर्स कोण आहे, तर व्हाईट फ्लाय. या व्हाईट फ्लाय काय करतात, लीफ कर्ल ट्रान्समिट करतात. ओके, लीफ कर्ल डिसीज काय करतात, ह्या कॉटन प्लांट वरून त्या कॉटन प्लांट वरती ट्रान्समिट करत असतात. लीफ कर्ल जो चिली मधला येतो, चिली मधला ट्रान्समिट कोण करतो, थ्रिप्स करतो. हे काय आहे, हे एक एक्सेप्शनल फिनॉमिना आहे. लीफ कर्ल आला, कोणताही लीफ कर्ल जर आला तर त्याचं प्रॉमिनंट एक्झाम्पल कोणता आहे, व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय म्हणजे काय, की जी आपली पांढरी माशी आहे ती ट्रान्समिट करत असते. एक्सेप्शनल फिनॉमिना आम्ही तुम्हाला नेहमी सांगते, बायोलॉजी डील्स विथ एक्सेप्शनल फिनॉमिना. एक्झॅक्टली तसंच चिलीमध्ये थ्रिप्स काय करतो, चिली मधला जो लीफ कर्लिंग आहे तो कोण ट्रान्समिट करत असतं, थ्रिप्स ट्रान्समिट करत असतं. ओके, इथे करेक्ट आन्सर काय, ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एबीओ रक्त गटाचा शोध कुणी लावला, तर ऑप्शन आहे विलियम हार्वे, डी कॅस्टेलो, स्टर्ली आणि कार्ल लँडस्टेनर. तर एबीओ ब्लड ग्रुप कोणी शोधून काढला होता, कार्ल लँडस्टेनर नावाच्या सायंटिस्टने शोधून काढला होता. बघा इथं आपले 2026 पर्यंतचे ऍग्रिकल्चरचे सगळे क्वेश्चन जे आहेत ते क्लिअर झाले. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमचं काही सजेशन असेल, तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. आणि हो, आता काय आहे, समोर राज्यसेवेची सुद्धा एक्झाम आहे. जर तुम्हाला राज्यसेवेचे पीवायक्यू, ऍग्रिकल्चर रिलेटेड पीवायक्यू जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही मला तसं कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आपण त्याच्यावरही एक लेक्चर जे आहे ते घेऊया. आणि हा, जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल करेल, प्लीज सबस्क्राईब करा. आणि या सेशनला लाईक करायला विसरू नका. नोटिफिकेशन जे तुमचं बेल आयकॉन आहे ते टॅप करा, कारण काय तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि हा, तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूया इथे. थँक्यू सो मच.